नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपले स्वागत आहे. थलपती विजय, तमिळ सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि आता तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री. त्यांच्या शपथविधीला चाहत्यांचा जल्लोष आणि स्टेडियममधली गर्दी पाहण्यासारखी होती. पण या ऐतिहासिक क्षणाने एका अतिशय मोठ्या आणि नव्या राजकीय वादाला जन्म दिला आहे. आता इथेच एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. राष्ट्रीय राजकारणाच्या शर्यतीत थलपती विजय तमिळ अस्मितेशी तडजोड तर करत नाहीयेत ना? त्यांच्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीलाच हा मोठा राजकीय वाद का आणि कसा निर्माण झाला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर नेमकं काय घडलं त्या शपथविधीला? चला बघूया. गेल्या रविवारी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अक्षरशः जनसागर उसळला होता. थलपती विजय यांनी राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांसारखे दिग्गज नेते तिथे उपस्थित होते. सोहळा अतिशय भव्य होता. पण याच झगमगाटात एक अशी गोष्ट घडली जिने अनेकांना धक्का दिला. तमिळनाडूमध्ये अनेक दशकांची एक प्रदीर्घ परंपरा आहे. कुठलाही सरकारी कार्यक्रम असो, त्याची सुरुवात तमिळ थै वाळतं म्हणजेच तमिळ राज्यगीतानेच होते. पण विजयांच्या या शपथविधीला ही परंपरा मोडीत काढण्यात आली. तिथे सगळ्यात आधी वंदे मातरम, त्यानंतर जनगण मन आणि चक्क 3ऱ्या क्रमांकावर तमिळ राज्यगीत गाण्यात आलं. आणि साहजिकच इथूनच खऱ्या राजकीय वादळाला सुरुवात झाली. अर्थातच या बदललेल्या क्रमानंतर राजकीय वर्तुळात भूकंप येणार हे नक्की होतं. सगळ्यात मोठा हल्ला चढवला तो राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या DMKने. त्यांचा थेट आरोप होता की तमिळ अस्मिता बाजूला सारून विजय आता भारतीय जनता पक्षाच्या बाजूला जास्त झुकत आहेत. राज्याच्या परंपरेची ही खूप मोठी पायमल्ली असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. बरं, हा विरोध फक्त एका पक्षापुरता मर्यादित राहिला नाही बरं का. CPI, CPIM, VCK आणि DMDK यांसारख्या विजय यांच्या मित्रपक्षांनीही तातडीने स्पष्टीकरणाची मागणी केली. CPIचे सचिव वीर पांडियन यांनी तर आक्रमक भूमिका घेत थेट विचारलं की या परंपरेच्या उल्लंघनाला जबाबदार कोण आहे? सरकारने उत्तर द्यायलाच हवं. वाढता दबाव बघून विजय यांच्या TVK पक्षाला समोर यावंच लागलं. TVKचे नेते आधव अर्जुना यांनी यावर पक्षाची अधिकृत बाजू मांडली. त्यांचं म्हणणं असं होतं की राज्यपालांच्या कार्यालयाकडून त्यांना एक परिपत्रक आलं होतं आणि केवळ एक शासकीय प्रोटोकॉल म्हणून त्यांनी या नव्या क्रमाचं पालन केलं. त्यांनी हे स्पष्ट केलं की पक्ष तमिळ परंपरेच्या विरोधात नाही आणि राज्यगीत पहिल्यांदाच वाजवलं जावं यासाठी ते लवकरच केंद्राकडे अधिकृत मागणी करणार आहेत. पण हा नवा प्रोटोकॉल किंवा नियम नेमका आहे तरी काय? आणि तो अचानक कुठून आला? यासाठी थोडा इतिहास समजून घेऊया. तमिळ थै वाळत हे काही साधंसुधं गीत नाहीये. 1891 मध्ये तमिळ विद्वान मनोन्मनी M. सुंदरम पिल्लई यांनी लिहिलेलं हे गीत तमिळ अस्मितेचा आत्मा आहे. आणि विशेष म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये MK स्टॅलिन सरकारने याला राज्याच्या अधिकृत राज्यगीताचा दर्जा दिला होता. म्हणूनच ते सर्वात आधी गाण्याची राज्यात एक परंपरा आहे. मग ही परंपरा का बदलली गेली? तर यामागे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ आहे. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने असा आदेश काढण्यात आलाय की जेव्हा ही गीते एकत्रित गायली जातील तेव्हा सगळ्यात आधी वंदे मातरमची 6 कडवी आणि त्यानंतर लगेचच जनगण मन गायलं गेलं पाहिजे. आणि आता हे नियम खूप कडक झालेत. अलीकडेच एका कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारनं वंदे मातरमला राष्ट्रगीताच्या म्हणजेच जनगण मनच्या अगदी बरोबरीचा कायदेशीर दर्जा दिलाय. राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियमात सुधारणा करून आता वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा त्यात अडथळा आणल्यास तब्बल 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची कडक तरतूद करण्यात आली आहे. आता इथपर्यंत सगळं शासकीय नियमानुसार वाटत असलं तरी खरी मेख पुढेच आहे. एक मोठा विरोधाभास इथे समोर येतो. तामिळनाडू तर गृहमंत्रालयाच्या नियमांचं काटेकोर पालन झालं. पण जरा बंगालकडे पाहूया. 9 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे तिथे खुद्द पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री उपस्थित होते. तरीही तिथे हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. तिथे फक्त जनगण मन वाजवण्यात आलं, वंदे मातरम नाही. या फरकाने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. यामागे एक महत्त्वाची राजकीय पार्श्वभूमी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या नियमाला आधीच कडाडून विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की वंदे मातरमनंतर जनगण मन वाजवणं हा थेट रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान आहे आणि कदाचित याच कारणामुळे बंगालमध्ये तो प्रोटोकॉल पाळणं टाळलं गेलं असावं.
आणि याच एका उदाहरणामुळे तामिळनाडूत प्रश्नांची रांग लागलीय. विरोधक विचारतायत की जर बंगालमध्ये भाजपच्या स्वतःच्याच नेत्याच्या शपथविधीला हा नियम पाळला गेला नाही, तर विजय यांच्या पक्षाने तो का मान्य केला? त्यांनी आधीच याला विरोध का नोंदवला नाही? हे प्रश्न आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून विचारले जात आहेत. या सगळ्याचा विजय यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की विजय यांनी आपली संपूर्ण राजकीय मोहीमच तमिळ अस्मिता आणि भाषिक स्वाभिमानावर उभी केली आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राला आणि हिंदी लादण्याला त्यांचा नेहमीच जोरदार विरोध राहिलाय. अशा परिस्थितीत राज्याच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राज्यगीताला थेट 3ऱ्या क्रमांकावर ढकलण्याची ही घटना त्यांच्या प्रतिमेसाठी खूप संवेदनशील बनली आहे. तामिळनाडूच्या राजकारणात विजय एक पूर्णपणे नवा आणि वेगळा पर्याय म्हणून समोर आलेत. त्यांच्या पक्षाच्या नावात पारंपरिक द्रविडियन हा शब्दही नाहीये. पण सत्तेवर बसण्याआधीच त्यांच्या या नव्या पर्यायाला ज्या प्रकारच्या तीव्र छाननीला आणि टीकेला सामोरं जावं लागतंय ते पाहता विरोधक त्यांना जराही मोकळीक देणार नाहीत हे अगदी स्पष्ट आहे. शेवटी एकच विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. एका बाजूला केंद्राचे कडक नियम आणि दुसऱ्या बाजूला प्रबळ प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल साधताना अगदी सुरुवातीलाच निर्माण झालेला हा वाद विजय यांच्या नव्या राजकीय वाटचालीत अडथळे आणेल का? त्यांचा हा नवा द्रविडियन पर्याय टिकून राहील का? हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. आपण याकडे लक्ष ठेवून राहू. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद.